हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडरीक ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली जगद्गुरु श्री तुकाराम महाराज नाथ महाराज सर्वांना वंदन करतो. परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय चौगले सरांना वंदन, आपण पुढे समोर ऐकणाऱ्या सर्व श्रोतांना वंदन. काल आपण मला वाटतं 29व्या ओवीपर्यंत आलो होतो. मोहाचे जे परिणाम आहेत, शोकाचे जे परिणाम आहेत, ते हृदयाचे ढिलेपण येथे निखयासी नव्हे कारण हे संग्रामी पतन जाणं क्षत्रियाशी. क्षत्रियाचा धर्म कोणता आहे असं भगवान श्रीकृष्ण समजावून सांगत आहेत अर्जुनाला. आणि हे सगळं समजावून सांगत असताना मगापासून खूप काही ऐकून घेतलंय. कुणी? अर्जुनानं वर्णन केलेला अगोदरचा शोक आणि त्या शोकावरती यांचा जो विचार आहे भगवान श्रीकृष्णांचा त्याने तो मांडलेला आहे. आता परत अर्जुन आपलाच मुद्दा किती खरा आहे हे सांगण्यासाठी परत प्रयत्न करतो. आता खरा आहे म्हणायला तो खरंच आहे. वास्तविक तो जे सांगतो ते सगळं खरं आहे, पण इथं खरं नाही. फक्त एवढं सांगायचं आहे भगवान श्रीकृष्णाला. आणि त्या सांगण्याच्या ओघामध्ये आता अर्जुन बोलायला लागला आहे. अर्जुन आपल्या त्या वरिष्ठ लोकांच्याबद्दल, आपल्या वडिलांच्याबद्दल, आपल्या गुरूंच्याबद्दल काय काय वर्णन करतो या ओव्या या श्लोकावरती टाकलेल्या आहेत. श्लोक क्रमांक 4 आपण घ्यायला लागलोय. काल आपण 29व्या ओवीपर्यंत आलो होतो आणि श्लोक पण 3रा संपलेला होता. आता 4थ्या श्लोकावर 30व्या ओवीपासून सुरू होतं आणि अर्जुन बोलतोय. आणि अर्जुन साधारणपणे एक 5-7 ओव्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करतो. आपण ते सर्व थोडंसं बघून घेऊया की अर्जुनाचं मत काय आहे. अर्जुन उवाच कथम भीष्ममहं संख्ये द्रोणंच मधुसूदना यशुभी प्रतियोस्यामी पूजार्हा अरिसूदन. 2 एक शब्द वापरलेत बघा भगवान श्रीकृष्णासाठी. एक अरिसूदन आणि एक मधुसूदन असे 2 शब्द या श्लोकामध्ये आलेले आहेत. आणि त्याचं वर्णन पुढे माऊलीने यांनी केलेलं आहे. याचा अर्थ काय आहे गीतेच्या श्लोकाचा? अर्जुन काय म्हणाला? हे मधुसूदना शत्रुनाशना. शत्रुनाशना म्हणजे अरिसूदना. श्रीकृष्णा, मी युद्धामध्ये भीष्माशी आणि द्रोणाशी बाणांनी स्पर्धापूर्वक कसे बरे युद्ध करेन? कारण हे दोघे पूजनीय आहेत. मी युद्ध करू शकत नाही यांच्याशी. भीष्माचार्य किंवा द्रोण जे आहेत. भीष्ममहं संख्ये द्रोणम असे 2 शब्द वापरलेले आहेत. भीष्म किंवा द्रोण यांच्याशी मी युद्ध करू शकत नाही. आता माऊलीने त्याच्यावरती ओव्या टाकलेत बघा. देवा हे एतुलैवरी बोलावे न लगे अवधारी आधी तुची विचारी संग्राम हा. अर्जुन बोलायला लागलाय, देवा तुला इतके समजावून सांगण्याचे कारणच नाही. आता ते त्याला माहिती आहे की भगवंताला आपण इतकं कशाला समजावून सांगायला नाही. तो अंतर्यामी आहे. तो अंतरंगातलं आपलं अंतर्याची गुज तो जाणणार आहे. पण तरीसुद्धा आपण इतकं सांगावलं त्यावेळी त्याला मनात आलं आणि तू काय म्हणतो, इतकं सगळं समजावून सांगण्याचं तुला गरज नाही. बोलावे न लागे अवधारी म्हणजे तुला इतकं सांगण्याची गरज नाही आहे हे प्रथम लक्षात घे. आणि माझ्या आधी तूच विचार कर. आधी तुची विचारी म्हणजे माझ्या अगोदर तूच विचार कर. हे युद्ध खरोखर युद्ध आहे का? संग्रामो हा पुढे शब्द वापरला. हे खरंच युद्ध आहे का? त्याला युद्ध म्हणता येईल काय? काय भावभावातली काहीतरी मतभेद आहेत असं त्याला म्हणायचं आहे. पुढे वर्णन करतो बघा. हे झुंजे नव्हे प्रमादू एत प्रवर्तिल्या दिसतसे बाधू हा उघड लिंग भेदू ओढवला आम्हा.
एक शब्द वापरलाय प्रमाद, आणि प्रमाद म्हणजे चूक नव्हे, चुकीपेक्षाही मोठी चूक. आपण त्याला आपल्या भाषेमध्ये घोड चूक म्हणतो. प्रमाद म्हणजे जी सुधारता येणार नाही अशी चूक असते आता काही, आणि अशा चुकीला प्रमाद शब्द वापरलेला आहे, मोठी चूक. हे झुंजे नव्हे प्रमादू, एत प्रवर्तल्या दिसतसे बादू. हे युद्ध नसून अपराध आहे. प्रमाद शब्दाचा अर्थ अपराध. हा अपराध करण्यास आम्ही प्रवृत्त झालो, पण त्यामध्ये शास्त्राचा निषेध दिसत आहे. म्हणजे शास्त्राने असं युद्ध करायला सांगितलेलं नाही. एत प्रवर्तल्या दिसतसे बादू. बादू म्हणजे इथं अडचणी आहेत, कारण त्यामध्ये हा उघड लिंग भेदू, गुरुचा द्रोह करून असे शास्त्र सांगते. त्यामुळे प्रत्यक्ष शिवलिंग किंवा विष्णुमूर्ती फोडण्याचे जे दृष्ट कृत्य आहे अगदी तेच करण्याचा प्रसंग आमच्यावर आलेला आहे. ओढवला म्हणजे आमच्यावर प्रसंग आलेला आहे. उघड लिंगभेदू. लिंगभेदूचा वेगवेगळा अर्थ वेगवेगळ्या ज्ञानेश्वरीमधून वेगवेगळ्या तत्ववेत्यांनी केलेला आहे. इथं मात्र आपल्याला जो प्रमाण मानलेला आहे तो खंडाळकर महाराजांच्या, त्यामध्ये ते म्हणतात लिंगभेदूचा अर्थ शिवलिंग किंवा विष्णूची मूर्ती फोडणे, याला लिंगभेद म्हणतात. काही ठिकाणी मोठी चूक असा शब्द वापरलेला आहे लिंगभेद करणे या अर्थानं. आणि इथं ते म्हणतात हा प्रमाद आहे, आणि प्रमाद जो असतो तो निषिद्ध असतो, आणि निषिद्ध गोष्ट असते, आणि त्या निषिद्ध गोष्टीसाठी हे युद्ध आहे, हे या ठिकाणी निषिद्ध आहे. गोत्रजांच्या वरती आणि आपल्या स्वजनांच्या वरती बाण सोडणं किंवा त्यांच्याशी युद्ध करणं हा प्रमाद आहे असं माऊली म्हणतात. देखे माता पित्र्या अर्चिजती. अर्चिजती या शब्दाचा अर्थ सेवा करणे किंवा त्याची पूजा करणे. अर्चन अर्चिजती सर्वस्वे तोषू पावजती. त्यांना धनाधिक देऊन संतुष्ट करावं. ते पाठी केवी वधिजती. किंवा शेवटी त्यांनाच आपल्या हाताने त्यांचा वध करू नये. तेवी पाठी केवी वधिजती. आपली या हाती आपल्या हाताने त्यांचा वध करू नये. उलट त्या माता पितरांना त्यांचं पूजन करायचं, त्यांचं अर्चन करायचं, त्यांना धनाधिक देऊन संतुष्ट करावं, त्यांची सेवा करावी, असं सगळं शास्त्र सांगतं. आणि इथं तर आम्ही काय करायला लागलोय, त्यांच्या पाठीमागं त्यांचा वध करायला लागलो. ते झालं बाजूला, आम्ही प्रेम तरी करत नाही, त्यांची सेवा करत नाही, पण त्याऐवजी काय करायला लागलो, त्यांचा वध करायला लागलो. आणि ही गोष्ट फार वाईट आहे. सगळे जर पाठीमागचा इतिहास हा अर्जुनाला ठाऊक असल्यामुळे तो बोलतो. म्हणजे शास्त्रामध्ये पुराणांच्यामध्ये जी वर्णन केलेली आहेत माता पित्यांची सेवा, अगदी शंकराचार्यांनी सुद्धा फार मोठी सेवा आईची केलेली आहे. आईच्या मृत्यूनंतर सुद्धा शंकराचार्य अगदी मृत्यूच्या क्षणी संन्यासी होते. वास्तविक त्यांचा आणि आपल्या नातलगांचा काही संन्यास घेतल्यानंतर संबंध नसतो, आणि तरीसुद्धा ते गेले होते असं वर्णन त्यांच्या चरित्रामध्ये बघायला मिळतं. पुंडलिकानं तरी विठ्ठलाला खुश केलं माता पित्याची सेवा करून, त्याला विटेवर उभा केलं, म्हणून युगे 28 विटेवर उभा. कुणासाठी? पुंडलिकांसाठी. एक वीट फेकून दिली पण उठला नाही आपल्या आईवडिलांच्या सेवेतून. आणि हे वर्णन अर्जुनाला ठाऊक आहे. अर्जुनानं ते सगळे धागे पकडलेले आहेत. तो म्हणतो आईवडिलांची सेवा करायला पाहिजे, पण सेवा करण्याऐवजी आपण वध करायला लागलो. प्रभू रामचंद्रानं पित्यांच्या एका शब्दासाठी 14 वर्षाचा वनवास पत्करला. ही गोष्ट सुद्धा सगळ्यांना ठाऊक आहे. भरताला आपल्या भावाला राज्यसह पूर्णपणे देऊन टाकलं, म्हणजे भावावर प्रेम करणं हे त्यामध्ये दाखवलेलं आहे. वडिलांची सेवा त्यामध्ये दाखवलेली आहे. किंवा परशुरामानं आपल्या वडिलांच्या एका आज्ञेवरून आपल्या आईचं मस्तक धडावेगळं केलं रेणुका मातेचं. किती वर्णन केली आहेत बघा, म्हणजे वडिलांचं मानायचं म्हणून परशुरामानं रेणुकाचा ठार केलं असं वर्णन आहे. किंवा भागवतामध्ये सुद्धा वर्णन येते. ययाती राजा आहे, त्याचा मला वाटते मुलगा पुरू, आणि हा मुलगा होता 2-3 नंबरचा मुलगा त्याचा. आणि त्याला सांगितलं कोणी तरी, त्याला असा वर होता की तू तुझं कुणाला तरी तुझं वृद्धत्व जे आहे ते वृद्धत्व दे, आणि तुला तारुण्यच पाहिजे असेल तर तारुण्य घे. त्यानं सगळ्या भोगांचा सगळे भोग भोगण्यासाठी आपल्या 3 मुलांना विनंती केली ययातीनं की मला तुमचं तारुण्य द्या, मला अजून भोग भोगायचे आहे. म्हणजे आसक्ती किती आहे हे दाखवण्यासाठी ययातीचा प्रसंग आहे. पण ययातीच्या 2 मुलांनी नकार दिला. पण तिसरा जो पुरू होता तो म्हणला, बाबा तुमचं वार्धक्य मला द्या आणि माझं तारुण्य तुम्हाला घ्या. आणि त्यानं वार्धक्य घेतलं आणि तारुण्य आपलं ययातीला दिलं. किती म्हणायची? वडिलांची सेवा म्हणायची, सगळं स्वतःचं दान करणं, ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह अर्जुनाला ठाऊक आहे. आणि म्हणून म्हणतो तो हा प्रमाद आहे.
की मी करतोय ती चूक आहे. कारण हे सगळं पाठीमागचा इतिहास जर बघितला तर आईवडिलांची सेवा करणारे, गुरूंची सेवा करणारेच बघायला मिळाले. पण हे तुम्ही सांगता मला की त्यांच्यावर त्यांचा वध करा, हे चुकीची गोष्ट आहे. पुढे काय म्हणला, देवा संत वृंद नमस्कारीजे, का घडे तरी पूजिजे, हे वाचून केवी निंदजे स्वयं वाचा. देवा संतांना नमस्कार करावा, संत वृंद नमस्कारीजे, त्यांना नमस्कार करावा, शक्य असेल तर त्यांची पूजा करावी, का घडे तरी पूजेची. घडे म्हणजे वेळ आली तर, तशी घडी आली तर पूजिजे, घडे तरी पूजेजे, हे वाचूनी म्हणजे याच्याशिवाय केवी निंदजे, म्हणजे का त्यांना निंदायचं कसं, स्वयं वाचा, स्वतःच्या तोंडानंच त्यांची निंदा करणं. त्यांची वास्तविक नमस्कार करावा, त्यांना पूजा करावी. संत मंडळी आहे आणि इथं असलेली संत मंडळी अर्जुनाच्या दृष्टीनं कोण आहेत, तर द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत आणि भीष्म आहेत. हे तिघे जे आहेत हे त्याच्या दृष्टीनं मात्र संत वृंद आहेत. आणि अशा संत वृंदांना नमस्कार करावा, त्यांचं जमेल तर पूजा करावी. पण ते वाचून त्यांची निंदाच पकरणं किती मोठी चूक आहे, हे वाचून केवी निंदिजे स्वयं वाचा. त्यामुळं काय होतं की संतांच्या निंदेमुळं फार मोठं पाप लागतं. आता जर निंदेमुळं पाप लागत असेल तर त्यांचा वध केल्यामुळं केवढं मोठं पाप आहे. आता हे पटवून द्यायला नाही अर्जुन, बरं काय, कारण अर्जुनाला सांगितलं ना, हृदयाचे ढिले पण तुझं आहे, तुझी वीरवृत्ती कुठे गेली, असं प्रश्न विचारले, त्याचं उत्तर हा पटवून द्यायला लागलेला. आणि हे सगळं खरं आहे. शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर आईवडिलांची सेवा करणं, गुरुजनांची सेवा करणं, संत सज्जनांना नमस्कार करणं आणि त्यांची आज्ञा पाळणं, हे शास्त्रानं सांगितलेले काही नियम आहेत. आणि त्या नियमाचाच विचार अर्जुन आपल्या समोर करतो. आपल्याला अर्जुनाची बाजू पडते. या ठिकाणी आपण कदाचित म्हणू सुरुवातीला की भगवान श्रीकृष्ण याला चुकीचा उपदेश करायला लागलेला आहे. काही काहींनी ग्रंथ लिहिले त्याच्यावरती, भगवान श्रीकृष्णच कसा युद्धाला कारणीभूत आहे याच्यावर काही काहींनी पुस्तकं लिहिलेली आहेत. आता ज्याची त्याची काय पद्धत असेल ती, पण महाभारतानं तसं काही सिद्ध केलं नाही. महाभारत तर श्रीकृष्णाला हिरो मानतं किंवा अर्जुनाला हिरो मानतं त्या एकूण सगळ्या इतिहासाचं. पण तरीसुद्धा इतरांनी त्याच्यातून काहीतरी वेगवेगळे अर्थ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हिथं मात्र भगवान श्रीकृष्ण जे सांगतात त्याला उत्तर म्हणून जे अर्जुन सांगतो त्या अर्जुनाचं सांगणं अगदी योग्य वाटतं. पुढे काय म्हणतात, तैसे गोत्र गुरु आमचे. गोत्र गुरु कोण आहेत, तर त्यांना तो द्रोणाचार्यांना किंवा भीष्माचार्यांना म्हणतो, तैसे गोत्र गुरु आमचे, हे पूजनीय आम्हा नेमाचे, मज बहुत भीष्म द्रोणाचे वर्त तसे. हे गोत्रगुरु आमचे आहेत. द्रोणाचार्य हे गोत्रगुरु आहेत किंवा भीष्माचार्य हे गोत्रगुरु आहेत. हे पूजनीय आहेत. भीष्माधिक गोत्रज आणि द्रोणाधिक गुरु. गोत्रजामध्ये भीष्म हे गोत्रज आहेत आणि गुरुमध्ये द्रोणाचार्य गुरु आहेत, कृपाचार्य हे गुरु आहेत. आम्हाला नियमाने सर्व काळ पूजनीय आहे, आम्ही त्यांची पूजा केली पाहिजे. हे पूजनीय आम्हा नियमाचे, म्हणजे सर्व काळ आम्ही त्यांची पूजा केली पाहिजे. विशेषतः भीष्म द्रोणाचे माझ्यावर फार उपकार आहेत. बहुत भीष्म द्रोणाचे वर्तत असे. वर्तत असे म्हणजे मी जास्त बोलतोय ते भीष्म आणि द्रोणाबद्दल बोलतोय असं वाक्य माऊलीने त्याच्या तोंडात टाकलेलं आहे. म्हणजे गुरूंची पाठीमागं काही निंदा सुद्धा करू नये, गुरूंच्याबद्दल कधी वाईट लागू नये, ते सगळ्यात मोठं पाप आहे असं वर्णन शास्त्र करतं. इव्हन त्याच्यापेक्षा पुढे जाऊन गुरूंशी वाद घालणं हे सुद्धा पाप आहे. म्हणजे गुरु एखादा मुद्दा समजावून सांगत असतील तर सांगणारा मुद्दा किती चुकीचा आहे हे शास्त्राची प्रमाणात घेऊन पटवून देणारा शिष्य असेल तर तो ही पापच करतो. वास्तविक गुरु सांगत असताना गप्प ऐकावं, काही बोलू नये. ऐकून झाल्यावर त्यातला मतितार्थ आपण काढावा. गुरु माझ्या कल्याणाचंच बोलतात असं वाटलं पाहिजे. म्हणून इथे शास्त्रानं सांगितलंय गुरुशी असलेलं वाक्कल म्हणजे वाद, हा सुद्धा पापाला कारणीभूत ठरतो. म्हणून कधीही गुरुशी वितंड वाद घालू नये, त्यांच्याशी वितंड करू नये, कोणताही प्रकार असा करू नये. ते सांगतात ते ऐकावे. पण बरेच वेळा असे अनुभव येतात बरं का, बऱ्याच जणांनी काहीतरी शास्त्र वेगवेगळी वाचलेली असतात आणि त्यामुळं काय करतात, ते गुरु काहीतरी सांगत असतात आणि हे म्हणतात तसं नाही, ते असं आहे ते. आणि यामुळं होतंय काय, आपल्या माथ्यावर त्या गुरूंच्या कलहाचं, वाक्कलहाचं पाप आहे. जसं आपण आणि हिथं तरी म्हटलेलं आहे, मला युद्ध करायला तुम्ही सांगा लागलाय, त्यांना मारायला सांगा लागलाय, त्यांच्याशी कलह करणं, वाक्कलह करणं हे पाप आहे. त्यांची निंदा पाठिंबा करणं हे पाप आहे. त्याच्यापेक्षा वधणं केवढं मोठं, त्यांचा वध करणं केवढं मोठं पाप आहे.
आणि हे सगळं समजावून देत असताना म्हणजे ते म्हणतात मूर्ती, माता, पिता आणि संत यांच्याप्रमाणे भीष्मादिक गोत्रज आणि द्रोणादिक गुरु हे देखील आम्हाला पूजनीय आहे. तैसे गोत्र गुरु आमचे हे पूजनीय आम्हा नियमाचे. मग बहुत भीष्म द्रोणाचे वर्तत असे. विशेष करून मी जे बोलतो ते भीष्म आणि द्रोणांच्या चार्यांच्याबद्दल बोलतो. भीष्माचार्यांनी त्यांना अंगा खांद्यावर खेळवलं, त्यांच्या बाजूने बोलले. इव्हन ज्या ज्यावेळी दुर्योधनानं शंका उपस्थित केली, तुम्ही मुद्दाहून अर्जुनावरती बाण सोडत नाही, अशी शंका युद्धाच्या प्रसंगी उपस्थित केलेली होती. म्हणजे शंका घेण्या इतकं प्रेम भीष्माचार्यांचं अर्जुनावरती होतं. हे त्यावरून लक्षात येतं आपल्याला. एवढं तो जर बोलतोय तर निश्चित त्याचं प्रेम आहे किंवा भीष्माचार्यांचंही प्रेम आहे. जया लागी मने विरू आम्ही स्वप्नी न शक्य धरू, तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. देवा ज्यांच्याविषयी स्वप्नात देखील जया लागी मने विरू, विरू शब्द आहे वैर या अर्थानं. मनात इथं म्हटलंय तर इथं अर्थ करताना म्हणला स्वप्नात सुद्धा वैर नाही, म्हणजे माझ्या मनात त्याबद्दलची वाईट येणार नाही, त्यांच्या वैर होणार नाही, मनानं सुद्धा मी त्यांच्याशी वैर करणार नाही. आम्ही स्वप्नी न शक्य धरू, स्वप्नात सुद्धा करणार नाही. तर या प्रत्यक्ष केवी करू घातू, मी प्रत्यक्ष त्यांच्यावरती कसा बाण सोडणार आहे किंवा शस्त्र कसं त्यांचा प्रत्यक्ष घात कसा बरे करावा. मनाने वैर धरू शकत नाही, स्वप्नात देखील वैर धरता येत नाही, तर तुम्ही सांगताय की शस्त्र चालवायला सांगा लागलाय, हा आणि मोठा घात आहे असं वर्णन करायला लागलाय. म्हणजे अर्जुन आपल्या मनातल्या गोष्टी सांगा लागलाय, पण तो बोलतो मात्र ते चुकीचं बोलत नाही. काय म्हणतो आणि पुढे बघा, वरी जळो हे जियाले येत आघवे अशी हेची काय झाले, जे यांच्यावधी अभ्यासले मिरविजे आम्ही, यापेक्षा आमचे जगणे जळून जाऊ. वरी जळो हे जियाले, जियाले म्हणजे आमचं आयुष्य जीवन जळून जावो. येत आघव्याशी ह्याची काय झाले, यावेळी सर्वांनाच हे युद्ध करण्याचं वेळ का निर्माण झालं. आघव्याशी सगळ्यांशी, ह्याची काय झाले, काय झालं, जे ह्यांच्यावधी अभ्यासले आम्ही, ज्यांच्या धनुर्विद्येचा अभ्यास केला तिचे महत्व भीष्मादिकांचा वध करून जगात मिरवायचे आहे काय. ज्यांच्याकडून आम्ही धनुर्विद्येचा अभ्यास केला, ज्यांच्याकडून आम्ही शास्त्राचा अभ्यास केला, त्यांनाच पराभूत करून आमची विद्या मिरवणं काय मोठेपणा त्यात आहे. ज्यांनी विद्या दिली त्यांना कधी पराभूत केलेलं पाहू नये, उलट त्यांना मदतीला जायला पाहिजे पराभव होत असेल तर. पण इथं ते वर्णन केलेलं आहे काय की आमच्याकडूनच ज्याने आम्हाला विद्या शिकवली त्या विद्या शिकवणाऱ्या गुरुंना किंवा शास्त्रविद्या देणाऱ्या द्रोणाचार्यांना मी कसं वधावं, आमचं जीवन कशाला पाहिजे, जळून जाऊ दे हे जीवन. जळो हे जी आले, आणि येथे आगवे सगळ्यांना पिसे लागलेला आहे. येत आगव्यासी ह्याची काय झाले, लोकांना कुठलं वेड लागलेलं आहे की काय कळत नाही, सगळ्यांना युद्ध करूच वाटायला लागलंय, हे वेड लागलेलं आहे. पुढे त्याने वर्णन करताना आता विशेष करून द्रोणाचा वर्णन केलंय. मी पार्थू द्रोणाचा केला, फार श्रेष्ठ वाक्य बायबल काय, मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मदतीला, तेने उपकारे उभारेला, काय वधित या ते. काय वर्णन केलं बा, मी अर्जुन योद्धा या रूपाने द्रोणांनी साकारलेला आहे. ही माझी जी मूर्ती शरीराची तयारी झाली हे साकारण्यासाठी द्रोणाचार्यांचा हात आहे, नाहीतर मी कुठला धनुर्धर झालो असतो. म्हणून तो म्हणतो मी पार्थू द्रोणाचा केला, म्हणजे द्रोणाने मला घडवलं. द्रोणाचा केला याचा अर्थ काय, माझ्या त्या शस्त्रविद्येच्या गुरुनी मला घडवलं. येणे धनुर्वेदू मदतीला, त्यानेच मला धनुर्वेद शिकवला. तेने उपकारे उभारेला, इतक्या मी त्याच्या उपकाराने भारभूत झालेला आहे. परत त्यांचा वध करू शकेन काय, मी कसा वध करू, किती उपकार आहेत त्यांचे माझ्यावरती. म्हणून म्हणतोय की पार्थू द्रोणाचा केला, मी पार्थू द्रोणाचा केला. कारण त्याला धनुर्धर घडवलं होतं, खास करून विशेष विद्या त्याला प्राप्त करून दिलेल्या होत्या. हे कुठंतरी अस्त्र असं आहे की त्यात आठवत नाही, ब्रह्मरस किंवा असं काहीतरी नाव आहे त्याचं, ब्रह्मास्त्र नव्हे मात्र. तर असं एक शस्त्र खास करून त्यालाच फक्त शिकवलं होतं. दुसरी गोष्ट, ब्रह्मास्त्र शिकवताना सुद्धा अश्वत्थामासमोर त्यांचा मुलगा समोर होता. अश्वत्थामाला पण सांगितलं, पण त्याचा उपसंहार जो करायचा असतो शस्त्राचा, जेव्हा ब्रह्मास्त्र काम करून संपतं त्यावेळी ब्रह्मास्त्राचा उपसंहार जो करायचा असतो ते ज्ञान मात्र अश्वत्थामाला दिलं नाही कुणी, स्वतःचा मुलगा असताना सुद्धा द्रोणाचार्याने.
पण अर्जुनाला ते दिलं. म्हणून तो म्हणतो मी पार्थ द्रोणाचा केला. उगीच बोलत नाही तो, की ज्यावेळी ही शस्त्रविद्या शिकवली जायची आणि सगळ्यात मोठं शस्त्र म्हणून ब्रह्मास्त्र जे मानलं जायचं, त्या ब्रह्मास्त्राचं सगळं शिकवण दोघांनाही दिली, पण त्याचा उपसंहार करायचं मात्र अश्वत्थाम्याला शिकवलं नाही. तिथंही त्यांनी आपल्या मुलग्याबद्दल दुजाभाव दाखवला. किती प्रिय असेल अर्जुन त्यांना हे यावरून लक्षात येते. म्हणून तो म्हणतो पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मज दिला. सगळ्या प्रकारच्या विद्या द्रोणाचार्याने त्याला शिकवल्या होत्या. त्यामुळं तो देवादिकांशी युद्ध करत होता. किंवा भगवान शंकराशी त्यानं परशुरामांशी युद्ध केलं, भगवान शंकराशी युद्ध केलं. ही सगळी धनुर्विद्या कुठून आली होती? तर त्याने त्यांचे गुरु द्रोणाचार्याने दिलेली होती. आणि त्याच आचार्यांना आज मला मारण्याचा प्रसंग येत आहे, तर त्याला किती वाईट वाटत असेल याचा विचार आपण कल्पनेनं अर्जुनाच्या ठिकाणी स्वतःला उभा करावा. त्यावेळी काय वाटत असेल त्याला, की आपल्याच गुरूंच्या वरती आपल्याला शस्त्र सोडावं लागते, किंवा शस्त्र सोडायला माझेच जे आध्यात्मिक गुरु आहेत ते सांगत आहेत, म्हणजे भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण हे आध्यात्मिक गुरु आहेत अर्जुनाचे, आणि त्यामुळे तेच सांगायला लागलेत की तू शस्त्र सोडणं आता गरजेचं आहे. पण इथं मात्र तो वर्णन करतो की एवढा मोठा ज्यावेळी युद्धकला शिकवली जायची सगळ्या राजपुत्रांना, म्हणजे कौरवचे 100 पुत्र आणि हे 5 पांडव, सगळ्यांना समान अर्थानं द्रोणाचार्य शिकवायचे. पण विशेष ज्यावेळी त्यातली गोष्ट मर्माची गोष्ट आहे, ती मर्मस्थानं मात्र त्यांनी अर्जुनालाच दिली. त्यामुळं अर्जुन त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली आहे म्हणतो तो. उभारेला उपकारे आभारेला, त्यांचा आभार मानायला पाहिजेत मी, इतके त्यांचे उपकार माझ्यावरती आहेत हे वर्णन करायला लागलाय तो. आणि त्यामुळे ज्यावेळी हे सगळं सांगितलं, काही काहींची बुद्धी तशी होती, भीमाला ते काही समजायचं नाही, पण अर्जुनाची बुद्धी सूक्ष्म होती. त्यामुळं त्यांना सांगितलं ना की तू सांगायचा काय दिसतंय, कोणाला प्रत्येकाला सांगितलं. एक म्हणतो झाड दिसतं, एक म्हणतो फांद्या दिसतात, मला पाने दिसतात. काही जण म्हणले ज्याच्यावर बाण सोडायचा आहे तो पक्षी मला दिसतो. आता हे पक्षी दिसतं, पण शेवटी अर्जुनाला जेव्हा विचारलं तेव्हा अर्जुन म्हणला मला पक्षाचा डोळाच फक्त दिसतो, दुसरं काही दिसत नाही. याला म्हणायचा लक्षार्थाकडे जा. गुरुनी दिलेली गोष्ट आहे ना ती लक्षार्थाकडे जायला पाहिजे. तत्वमस्यादि लक्षम असं गुरूंच्या बाबतीत म्हणतात. ते बरोबर जे जे आहे ना ते लक्ष त्या लक्षावरून घेऊन जातात, आणि लक्ष दिसलं पाहिजे. जसं अर्जुनाला डोळा दिसत होता, बाजूचा प्रपंच दिसत नव्हता, बाजूचा पसारा दिसत नव्हता, इतरांना पसारा दिसला पण पक्षाचा डोळा दिसला नाही. म्हणजे टार्गेट ज्याला कळलं तो बरोबर वार करू शकतो. टार्गेट ज्याला कळलं त्याला ते प्राप्त करून घेता येतं. अन्याला नुसतं दुसरी लोक काय असतात ना ते बाजूचं बघत असतात, त्यामुळे जे मिळवायचं आहे ते मिळवून जातं. अर्जुनाच्या या चरित्रामधून ही गोष्ट लक्षात येते. म्हणून ज्यावेळी असा प्रसंग येईल त्यावेळी द्रोणाचार्याचं त्याच्याकडे लक्ष होतं. हा खरा शिष्य आहे की ज्याला खरा डोळाच दिसतो. म्हणून युद्धकलेतले विशेष शिक्षण जे आहे, प्रावीण्य मिळवणारं शिक्षण जे आहे ते फक्त त्यांनी अर्जुनालाच दिलं. म्हणून तो म्हणतो मी पार्थ द्रोणाचा केला. उगीच शब्द घातला नाही मौलींनी त्यांच्या तोंडामध्ये. वास्तविक याच्यामध्ये काहीच नाही. श्लोकामध्ये विचार केला तर द्रोणाचार्यांचा फारसा उल्लेख नाही, एका शब्दाने केलेला की मी द्रोणाचार्य किंवा भीष्माचार्यांच्या उपकारात आहे, एवढंच तो बोलला. पण कोणतं उपकार? तर यांना असा घडवलेला आहे, एक असा समृद्ध असलेला एक योद्धा तयार झालेला होता. शिकार करण्यासाठी बाहेर पडलेले हे लोक सगळे पांडवनी वगैरे, त्यांच्याबरोबर द्रोणाचार्य सुद्धा होते. काही कुत्री काही त्यांच्या पाठीमागून होती, आणि या कुत्र्यांना ओरडणाऱ्या कुत्र्यांना न दिसता सुद्धा कुठून तरी बाण येत होते, आणि कुत्र्यांचं ओरडणं बंद केलं जात होतं, कुत्र्यांच्या तोंडात बाण घातले जात होते. आश्चर्य वाटलं अर्जुनाला सुद्धा. इथं कुठलाही धनुर्धर कोण दिसत नसताना सुद्धा उकडून हवेतून सगळे बाण येतात आणि कुत्र्यांचं ओरडणं बंद केलं जातंय. आणि हे शोध करत करत ज्यावेळी तिथं गेलेत त्यावेळी एक हा असा एक शिष्य आहे की तो त्याची काय करत होता, साधना करत बसलेला होता. की गुरूंचा पुतळा चिखलाचा केलेला होता आणि तो समोर ठेवायचा आणि बाणाचे प्रशिक्षण घेत होता, आणि त्याचा आवाजाचं सुद्धा ज्ञान होतं. आवाजाच्या दिशेने तो बाण सोडत होता, म्हणून कुत्र्यांचं बरडणं त्यानं बंद करून टाकलेलं होतं इतक्या लांबून. आणि हे बघितल्यावर द्रोणाचार्यांना कळलं हे केवढा मोठा आहे, की ही विद्या अजूनही अर्जुनाकडे नाही, ती विद्या या माणसाकडे आहे. आणि जर असंच घडलं आणि चुकून हे कौरवाच्या पक्षाला जाऊन जर मिळाला तर अर्जुनाचं काय खरं नाही. आणि याचा विचार करायला पाहिजे. कदाचित त्यावेळी द्रोणाचार्य स्वार्थी झाले, आणि स्वार्थी होऊन त्यांच्याकडून तू मला माझाच पुतळा उभा करून तू जर विद्या शिकला असेल तर मला गुरुदक्षिणा म्हणून तू काहीतरी दिलं पाहिजेस. पण काहीच शिकवलं नव्हतं. ज्यावेळी तो तिथं गेला त्याला विचारलं त्यावेळी तू क्षत्रिय नाहीस म्हणून सांगितलं, तुला आम्ही ते शिक्षण देणार नाही म्हणून सांगितलं. पण यानं तसं गप्प बसला नाही,
द्रोणाचार्यांच्यावर खूप प्रेम होतं त्याचं, आणि म्हणून त्यांचाच पुतळा केला आणि त्यांच्या पुतळ्याच्या मार्गदर्शनाखाली समजून कल्पनेनं शिकला. त्याचं नाव आहे एकलव्य. आणि या एकलव्यानं एवढं मोठं धनुर्धरमधलं शिक्षण घेतलं, आणि म्हणून जाता जाता द्रोणाचार्यांनी स्वार्थी वृत्तीनं त्याचा अंगठा मागितला. तुला गुरुदक्षिणाच द्यायची आहे ना, तर तुझा अंगठा दे, की ज्यामुळे तुला आता पुन्हा बाण सोडता येऊ नये. हा कशाबद्दल? कुणाच्या प्रेमाखातर? पुत्राच्या नाही, आपल्या अर्जुन नावाच्या शिष्यासाठी. अर्जुन हा जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला पाहिजे असं त्यांचं मत होतं. म्हणून हा म्हणतोय, मी पार तू द्रोणाचा केला येणे धनुर्वेद मत दिला. हे बोलणं तोंडात घातलं ना, त्याचं कारण ते आहे. पुढे आपण जाऊया. या श्लोकाची शेवटची ओवी आहे. जेथीची या कृपा लाहिजे वरू, तेथीची मने विभिचारू, तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. मी काय भस्मासुर आहे का? जेथीची या कृपा लाहिजे, ज्याच्या कृपा प्रसादाने सर्व सामर्थ्याचा वर मिळावा, तेथीची मने विचारू, त्याच्याविषयीच मनात विरुद्ध आणावं, म्हणजे त्याच्याविषयीचं वाईट वर्तावं, म्हणजे ज्यांच्याविषयी माझ्यात काय पाहिजे त्यांचा कृपा प्रसाद व्हावा अशी ज्यांच्याबद्दल इच्छा असते, त्यांच्याबद्दलच माझ्या मनात वाईट विचार यावेत. किंवा ज्यांनी ही विद्या शिकवली तीच विद्या मी त्यांच्यावर उलटावी. वेगळा अर्थ बघा त्याच्यातला. म्हणजे काय म्हणतो तो? तेथेची मने विचारू, म्हणजे जे मला दिलं होतं, जे मला काहीतरी त्यांनी दिलेलं आहे, ते दिलेल्याचं विसरलं, पण विसरण्याच्या पलीकडं त्यांच्या विरुद्धाने. ह्या मी काय भस्मासुर आहे काय असं वर्णन केले आहे त्याने. म्हणजे भस्मासुराकडून ही कृती घडलेली होती असं अर्जुनाला म्हणायचं आहे, की त्यानं विश्वासघात केला, निष्ठा गुरूंच्या बद्दल पाळली नाही, ज्या गुरूंनी शिक्षण दिलं त्यांच्या विरुद्ध शस्त्र त्यानं चालवलं, असा भस्मासुर होता. मला काय भस्मासुर तुम्ही समजता का, असा तो श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो. म्हणजे एक भस्मासुराची कथा आपल्याला शिवलीलामृत ग्रंथामध्ये बघायला मिळते. मला वाटते 12व्या अध्यायामध्ये शिवलीलामृतच्या ग्रंथाच्या ती कथा येते. म्हणजे भस्मासुर नावाचा राक्षस अगोदर भगवान शंकरांनी तयार केलेलं हे पात्र आहे. कशासाठी? तर भस्म पाहिजे असतं ना रोज, आणि ते ही चित्ता भस्म. जिथं जिथं चिता पेटलेली असते ना, ती चिता पेटून झाली की तिची राख आहे, ती राख आणायची आणि ती भगवान शंकरांना रोज हवी असते. आजही लावतात म्हणे ते. जिथं जिथं चिता पेटतात त्यांची राख घेऊन जातात आणि त्यांचे ते सेवक आणि त्यांना ते लावतात. तर असा हात कुणाला तयार केला होता? ही जी व्यक्ती तयार केली होती ना भस्मासूर, त्याला त्यात म्हणून त्यालाच भस्मासूर म्हणलेला आहे. भस्म घेऊन आणणारा तो, पण असुरच होता, मात्र राक्षस होता, आणि त्यामुळे त्याला भस्मासूर म्हणतात. तर रोज जाऊन तो काय करायचा की भगवान शंकरांना ती रक्षा पुरवायचा आणि त्यानुसार रोज चालायचं. आता माणसं मरायचीच, पण बरेच वेळा इतकी माणसं मरायची नाहीत आणि याला भस्मच मिळायचं नाही. मग हा काय करायचा? जी दिसतील माणसं ना त्याला वरच दिलेला होता. तुला आता काय देतो? तुला भस्म मिळत नाही म्हणते भगवान शंकर. ते म्हणणे मला वर द्या. कुठला वर पाहिजे? ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेन ना ते जळून गेलं पाहिजे तिथल्या इथं, म्हणजे मी काय करेन तेच भस्म आणीन तुम्हाला देईन. आणि भगवान शंकरांना पटलं, भोळे आहेत ते, आणि त्यांना पटलं. म्हणते ठीक आहे, तुला तो वर मी दिला, ज्यांच्या डोक्यावर हात ठेवशील ते भस्म होतील, त्यांचं भस्म मला आणून दे चितेचं. रोज तसं करावं लागला. जिथं जर चित्तात कुठं जळत्यारी नाही सापडली की हा जायचा आणि माणसांना मारायचा आणि त्यांचं ते जळलेलं सगळं घेऊन यायचं आणि भगवान शंकरांना द्यायचा. कधी कधी माणसं सापडायची नाही, हा पाठलाग करायचा लोकांचा. म्हणजे जी माणसं मरणार नाही त्यांच्याही पाठीमागं लागायचा आणि त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून जळून टाकायचा. भस्मासूर स्वतःला म्हणू नका म्हणतोय अर्जुन मला, कारण मी तसा नाही हे सांगायचंय, त्यासाठी उदाहरण भस्मासुराचं दिलेलं आहे. सगळ्यांच्या पाठीमागं आहे, पण माणसंच नंतर सापडणार झाली. लोक दडून लपून बसले की ह्याच्या तावडीत सापडू नये म्हणून. नारद दिसले रस्त्याला, नारदांच्या पाठी लागला हा. म्हणजे आता नारद म्हणते आता हे मला काय राखत नाही, पण त्याला लपवत सपवत म्हणले इकडे तुला थोडासा उपदेश करतो, अगोदर ऐक आणि मग जातो पुढे. ह्या उपदेश ऐकून मग पुढे जा. अरे तुला भस्म मिळत नाही, बरोबर आहे, पण तुला भस्मच जर पाहिजे असेल तर दुसरा एक मार्ग सांगतो. तुला भगवान शंकरांच्याच डोक्यावर तो हात ठेव, त्यांची चिता तुम्हाला चित्तीचं भस्म मिळेल आणि त्यात तुला पाहिजे असेल तर तू वापरू शकतो. तुला दोन फायदे आहेत. तुला त्यांची सुंदर असलेली पत्नी पार्वती सुद्धा मिळेल, त्यामुळे त्यांना भस्म करून टाकतो. त्याला ती बुद्धी सुचली. ही बुद्धी नव्हती, दुर्बुद्धी होती, आणि हा उपदेश नव्हता, कुपदेश होता. खरा चांगला उपदेश दिला नाही नारदाने, ते त्याच्या पद्धतीनं व्हावं यासाठीच केलेलं होतं. आणि हा गेला आणि भगवान शंकरांच्याच पाठी लागला.
भस्मासूर का म्हटलंय बघा, अर्जुन म्हणतोय मला भस्मासूर म्हणू नका, कारण विद्या कोणी दिली होती? भगवान शंकरांनी भस्मासुराला विद्या दिली होती. आणि तो कुणावर चालवायला लागलाय? त्यांच्याच पाठी लागलाय, त्याच्या डोक्यावर हात ठेवायला. किती वाईट गोष्ट आहे की तो आता मारायला. भगवान शंकर पळत सुटले आणि विष्णूंच्याकडे गेले, म्हणजे आता नवीन एक अनिष्ट आलेला आहे, मीच वर देऊन चुकलो, आता हा असा करायला. भगवान विष्णू म्हणले थांब, माझंही काहीतरी, मी काहीतरी उपाय करतो. आणि त्यांनी मोहिनीचं रूप घेतलं, ते आपल्याला प्रसिद्ध माहिती आहे. आणि मोहिनीचं रूप घेऊन त्यांच्या पुढे हा भस्मासुरापुढे ती मोहिनी जाते, नृत्य करायला लागते. आणि त्यामुळं त्याला वाटायला लागतं की त्याला ती आवडते. आणि म्हणतो ती सांगेल ते, ती म्हणते मी सांगेल तसं करायचं, असं असेल तर मी तुझ्याशी लग्न करते. तो म्हटला काय हरकत नाही, तसं करतो, पण मला नृत्य करावं असं वाटतंय, करतो. मग नृत्य करायला लागले. आणि शेवटी तिनं आपल्या डोक्यावर हात ठेवला. मी जसं नृत्य करते तसं तू कर. तिने डोक्यावर हात ठेवला, ह्याने डोक्यावर हात ठेवला, आणि हा भस्म झाला स्वतःच. भगवान विष्णूची ही एक प्रकारची खेळी होती आणि त्याला भस्मसात करून टाकलं. मुद्दा हा आहे, मी भस्मासूर नाही, अर्जुन म्हणतो. जसं त्यानं गुरुला, ज्या गुरुनी विद्या दिली त्याच गुरुवरती उलटवण्याचा प्रयत्न करणारे जे असतात त्यांना भस्मासूर म्हणतात. आणि म्हणून त्यासाठीच वर्णन करताना अर्जुनानं सांगितलेलं आहे, मी त्यातला भस्मासूर नाही, मी माझ्या गुरूंचा वध करू शकत नाही. द्रोणाचार्यांनी मला विद्या दिली आणि द्रोणाचार्यांची हीच विद्या मी द्रोणाचार्यांच्यावरती उलटणार नाही. तर मी काय करणार आहे, मी फार तर पळून जातो, घरी जाऊन बसतो. म्हणून रथातून उठलेला आहे आणि म्हणतोय मला युद्ध करायचं नाही. आता या ठिकाणी त्याची जी कारुण्यवृत्ती निर्माण झालेली आहे आणि त्यानं मांडलेले मुद्दे किती सूत्रबद्ध आहेत बघा. आणि हे सूत्रबद्ध मुद्दे गीताकारांनी मांडलेले आहेत. गीताकार फक्त सांगून टाकतात. ते म्हणतात काय, त्याच्या तोंडात वाक्य घातलंय की मी कसा मारू, एवढंच म्हटलेलं आहे. तो काय म्हणतो, कथम भीष्म महन संके द्रोणंच मधुसूदनम. द्रोणाने भीष्माला मी मारू कसं, ते तुम्हीच सांगा. कारण ते कसे आहेत, प्रतियशामी पूजार्हा, ते पूजा करण्याच्या योग्यतेचे आहेत, पूजनीय आहेत. आणि अशा पूजनीय असलेल्या गोत्रांना किंवा गोत्र गुरूंना मी मारणं मला फार वाईट वाटतं. आणि म्हणून मी मारणार नाही. आणि त्यासाठी दिलेली वर्णनं जी आहेत, ही वर्णनं फार खूप सुंदर आहेत. त्यातल्या एक 2-3 ओव्या मात्र भावण्यासारख्या आहेत की मी पार्थू द्रोणाचा केला, येथे धनुर्वेद मज दिला. ही एक गोष्ट. तरी मी काय भस्मासुरू, अर्जुन म्हणे. हे 2 तुकडे आहेत ना, आपल्याला विशेष काही सांगून जातात, लक्षात ठेवण्यासारखे आहेत की श्रीगुरूंनी दिलेली विद्येचा वापर श्रीगुरूंच्या प्रसिद्धीसाठी, त्यांचं महात्म्य वर्णन करण्यासाठी वापरावेत, त्यांची निंदा करण्यासाठी वापरू नयेत. हे अर्जुनाचं मत किती श्रेष्ठ दर्जाचं आहे बघा. दुसरा मुद्दा, ज्याने आपल्याला शिकवलेलं असतं, काही ना काहीतरी विद्या दिलेली असते, मार्गदर्शन केलेलं असतं, तेच मार्गदर्शन घेऊन त्यांच्यावर त्याचा वार करू नये. हा दुसरा मुद्दा या आजच्या एकूण व्याख्यानातून आपल्याला लक्षात येतो. की आज बघितलं आपण या चिंतनामधून लक्षात येतं की जर आपण आपल्याला दिलेली विद्या, हीच विद्या गुरूंच्या ठिकाणी गुरूंना मोठेपण देण्यासाठी वापरावी. ती नाही वापरता आली तर किमान त्यांना त्रास होईल असा त्या विद्येचा वापर कधी करू नये. आणि ही गोष्ट आजही आपल्याला उपयोगाची सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. हे काय आपण आध्यात्मिक क्षेत्रातल्या गुरुबद्दलच बोलत नाही, तर सगळ्या क्षेत्रामध्ये जिथे जिथे म्हणून गुरु असतात त्या क्षेत्रामध्ये त्यांनीच दिलेल्या विद्येचा गैरवापर करून त्याच्या विरोधातच काहीतरी करतात लोक. आणि हे समजवण्यासाठी अर्जुनानं हे सगळं शास्त्र, सगळी धर्मनीती इथं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामुळं विशेष अशा ओव्या यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पुढे आणि तो बोलणार आहे की ते आता पुढे काय काय करायचं आहे, हे सगळं माझे भोग मी कसे भोगणार आहे वगैरे वगैरे पुढे सांगणार आहे. पण एक गोष्ट इथं लक्षात ठेवण्यासारखी आहे की मातापित्रांचा, गुरुजनांचा आदर कसा करावा किंवा शास्त्रगुरूंचा आदर कसा करावा, ज्यांनी विद्या दिली त्यांचा आदर कसा करावा, याचं वर्णन, असा सारांश रूपानं वर्णन या एवढ्या 7-8 ओळीमधून आपल्याला बघायला मिळतं. काहींनी प्रश्न विचारला होता, एक प्रश्न विचारला होता की ज्ञानेश्वरी आपण वाचतो, रोज वाचतो, पण त्याला एक प्रकारचा एक ताल असतो, एक हे असतं. आपण पारायणामधून कधी ऐकलं असाल तर पारायणामधून सुद्धा एक प्रकारचा ताल असतो. सांप्रदायिक दृष्ट्या ज्ञानेश्वरी जी वाचली जाते त्यालाही एक प्रकारचा ताल असतो आणि विशेष असतो. बरेच वेळा मला चांगली वाटते, माझं वैयक्तिक मत असं वाटतं की असं, देवा तू येथुले वरी बोलावे न लगे अवधारी, आधी तुची विचारी संग्रामुहाम.
हे झुंजे नव्हे प्रमादो येत प्रवर्तिलिया दिसतसे बाधो हा उघड लिंग भेदू ओढवला आम्हा देखे माता पितरे अर्चिजती सर्वस्वे तोषू पावी विजती ते पाटी केवी वदिजती आपुलिया हाती. असा एक ट्यून जर ठेवला आणि वाचायला लागलो खूप गंमत आणि मजा आणि आनंद वाटते ज्ञानेश्वरी वाचतानाच. त्याला एक गेयता येते आणि गेयता येते कदाचित माऊलीनं सुद्धा अशी अपेक्षित असावी. आपण जनरली आता वाचताना म्हणतो देवा संत वृंद नमस्कारीचे का घडे तरी पूजीचे, हे वाचूनही केवी स्वयं वाचा हे वाचण्याचं एक समजावण्यासाठी म्हणून ठीक आहे. पण जेव्हा आपण ज्ञानेश्वरी खरोखर अभ्यासात घेत असतो त्यावेळी असं एक ट्युनिंग करून काही जण म्हणतात संपवायची कधी, मग संपवायसाठी वाचतच कशाला हा प्रश्नाने आहे. संपवणं हा उद्देश नसावा. त्यामध्ये काय संपणार आहे, कसं हे संपलं तर काय शास्त्र संपणार आहे काय वाचून, आपलं नाही संपणार. त्यासाठी संपवण्याचा उद्देश न ठेवता अगदी तालबद्ध रीतीने जर असं आपण वाचायला लागलो तर निश्चित त्याचा आपल्याला आनंद होतो. आपणही असंच वाचत राहावं. आजचा भाग त्यासाठीच होता. जे गोत्रगुरू आहेत एकूण सार आहे त्याचा, जे गोत्रगुरू आहेत जे आपले आचार्य आहेत ज्याने आपल्याला विद्या दिली त्याचा केव्हाही अपमान करू नये, पाठीमागू त्यांची निंदा करू नये. माता पित्यांची सेवा हे सर्वश्रेष्ठ कर्तव्य सर्व लोकांचं असतं हे वर्णन या एवढ्याशा ओळीमधून आपल्याला बघायला मिळालं. आजची सेवा आजचं चिंतन श्री गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि इथं विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.